शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्यता, राज्यानं केंद्राकडे आयकरबाबत माहिती मागवली. केंद्राकडून माहिती आल्यानंतरच कर्जमाफी अंमलबजावणीचा निर्णय. नाशिक महापालिकेतील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला. नगरसेवकांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. कर्जत नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र. भाजपच्या छाया शेलार यांना शरद पवारांच्या पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा. पवार आणि शिंदेंची भेट राजकीय नव्हती. संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाराजीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाणांना कोण अस्वस्थ वाटलं माहिती नाही. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. आमचे खासदार कुणाच्याही संपर्कात नाहीत, सुळेंचं स्पष्टीकरण. पुण्याच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू. 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू. आमच्या माणसांना तातडीनं बाहेर काढा. मोशीतील पीडित कुटुंबियांचा आक्रोश. प्रशासन बचाव कार्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप. प्रकाश आंबेडकरांकडून मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी. मॅनेजमेंट अभावी अपघात घडला. कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, आंबेडकरांची मागणी. विरोधी पक्ष जिवंत नसल्याचाही टोला. पुण्यात मनपाच्या शौचालयामध्ये वारकऱ्यांची लूट. शौचालयासाठी प्रत्येकी 20 रुपयांची मागणी. मोफत शौचालयातही पैसे मागितल्याचा आरोप. संभाजीनगर, जालना, बीडमध्ये एटीएसचे छापे. 100हून अधिक ठिकाणी छापेमारी. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असलेले 6 जण ताब्यात.